मित्रांनो, आता आपण चाललो आहोत आरेवारे बीचला. आता इथनं तर आरेवारे म्हणजे तेच गणपतीपुळे वगैरे ती साईड चाललो आहे आम्ही आता. तर इथून ते 2.5 तास आहे. दुपारचं आता 12 वाजायला 15 मिनटं आहेत. ह्या उन्हात आम्ही चाललो आहोत. आम्हाला बोलतायत लोक जाऊ नका एवढ्या उन्हात, बट एवढं पुढे आलोच आहोत मुंबईपासून, तर बोललो की ते आरेवारे बघून घेऊया. स्वप्नील जोशी सरांचा जो डायलॉग असतो ते मला बघायचं खूप उत्सुकता आहे. सो आम्ही चाललो आहे आता. आम्ही खरं तर लवकर उठलो सकाळी, बट तयारी होता माहितीच आहे खूप उशीर होतो आहे आता. सो आता आम्ही निघू. तिथे गेल्यावर मी परत शूट करतो. चला भेटूयात तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण इथे शिव फाट्याला आलो आहोत. काय म्हणतोस? हां आहे ते आपण शिव फाट्याला आलो आहे मित्राच्या गावामधनं. इथं बाहेर हायवेसाठी आलो. एवढा घाणेरडा रस्ता आहे, पूर्ण वाट लागली. सस्पेन्शन आमचं स्टिफ आहे ऑलरेडी माझ्या गाडीचा एमटीचा. त्यात एवढा घाणेरडा रस्ता, मला बाहेर यायलाच अर्धा तास लागला. सो आता इथनं मुंबई गोवा हायवेवरनं आम्ही गणपतीपुळेला पहिलं जाणार आणि मग तिथनं आरेवारी बीचच्या साईडला आम्ही जाणार आहोत. सो भेटतो तुम्हाला तिकडे पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही एकदम थकून इथे गणपतीपुळेला आलो आहे. बट तुम्ही गर्दी पाहू शकता, खूप जास्त गर्दी आहे. सगळा मूड गेला मित्रांचा, एवढं कष्ट करून इथे आलो तरी. तर बघू आता इथे ते तर नाही थांबणार आम्ही आता जाऊ आरेवारे वगैरे त्या साईडलाच जाऊ. तिथे पण गर्दी असू शकते, बट तिथे आम्ही झिपलाईन वगैरे तरी काय ना काहीतरी करू. इथे पूर्ण बघू आता कसं काय ते करतो तुम्हाला पुढे अपडेट. तर मित्रांनो, आम्ही इथे गणपतीपुळेच्या बीचवरती थोडं पुढे आलो. बोललो की आम्ही जरा इथे नारळ पाणी वगैरे पिऊ. सो हे आपलं मागे मंदिर आहे, गणपतीपुळे मंदिर. बट आम्ही जात नाही आहोत कारण की आम्हाला तितका वेळ नाही आहे. आता आम्ही तर जाऊन सरळ आरेवारे साईडला निघू. मग तिथनं आम्हाला परत रात्रीचा परत खेड साईडला जायचं आहे. खूप वेळ लागला, 2.5 तासपेक्षा जास्त झाले आम्ही गाडीत चालू होतो. सगळे दमलो आहोत आता. सो बघू. आणि बीचवर पण गर्दी असू, इथं काय आम्ही थांबत नाही आता. बाहेरूनच आपण दर्शन घेऊन डायरेक्ट आता आरेवारे साईडला निघूयात. सो भेटूयात तिथे. एकदम दमल्यागत झालंय. दीक्षांत तुझं काय मत सांग तुझं. काहीच मत का का त्यांच्या मत विचार फोटो पण काढायला लागतात. कसं वाटतंय बीच ते सांग. बीच चांगलं आहे पण गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे. खूप गर्दी आहे. आता आरेवारेला जाऊ आणि तिथे फोटो वगैरे काढू, जरा खेळू. झिपलाईन करणार आहे ना तू? हो. तिथे आपण बघूया मग आता पुढे काय ते. चला भेटूयात तिकडे. उशीर तर होणारच आहे. आता बघू. आम्ही तो आता टर्निंग जो आहे आरेवारेचा, ते आम्ही फोटो काढून इथे पुढे जेवायसाठी आलो आहे. सो आता बघू टाईमनुसार किती. जर टाईम नाहीच राहिला तर आम्हाला जावं लागणार परत. बट जर टाईम असलं तर आम्ही बीचवर वगैरे जाऊन येऊ. बघू, मी तुम्हाला सांगतो सगळं काय ते आता कसं होईल ते. चला मित्रांनो, आता आपण इथे जेवत आहोत. ही आपली बांगडा थाळी आली आहे. टेस्टला मस्त. इथे आरेवारे बीचच्या इथनं पुढे आल्यावरच इथे पूर्ण ब्रह्म म्हणून रेस्टॉरंट आहे. इथे अफोर्डेबल रेटमध्ये तुम्ही सी फूड वगैरे तुम्ही ट्राय करू शकता. सो तुम्ही नक्की या. काय बोलतोस? नक्की आहे. तर गाईस, आता आपण बघितले की आपल्या जॉनीची आलेली मच्छीची आली आहे चिकन. आम्ही ताव मारणार आहे चिकन थाली. मित्र आहे त्याला खायचं नाही, पण आता आम्ही ताव मारणार आहे. तो चला भेटू आपण. मस्त आहे ना.
तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता, हा आरेवारेचा फेमस टर्न, ही आपली बाईक आणि हा असा मस्त असा समुद्राचा पट्टा. एकदम एकदम काय म्हणजे शब्द नाही तर त्याच्यासाठी, एवढं मस्त फोटो हे आहे. एकदम मस्त वाटतं. इथे आता आमचा फोटोशूट वगैरे चाललाय. जरा पुढे बघू, आता टाइम भेटला तर आम्ही खाली बीचवर पण जाऊ, बट नाही भेटला तर आम्हाला जावं लागेल कारण की आम्हाला लांब पण जायचं आहे. पण तुम्ही बघा ना काय वाटते, बाईक काय वाटते, हा बीच काय वाटते, केवढा मोठा पट्टा आहे हा बीचचा. एकदम मस्त वाटतं. तुम्हाला वाईड लेन्समध्ये दाखवतो. खूप मस्त. इथे सनसेटपर्यंत थांबायचं खूप इच्छा आहे माझी, बट आम्हाला निघावं लागेल कारण की उशीर होईल आणि रात्रीचं आम्हाला ट्रॅव्हलिंग नाही करायचं आहे शक्यतो जास्त. सो आम्ही निघू. तर हेच होतं. परत आता मित्राच्या गावी जाऊ, बघू खाली बीचच्या इथे गेलो तर शूट करतो, नाहीतर मी हा ब्लॉग आता इथेच एंड होईल कदाचित, कारण की आता नाहीतर बघू तिथे मी त्याच्या गावी गेलो रेंट करेल पाहिजे तर. चल भेटू तुम्हाला मग पुढे आपण. तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता, ही इथली आरेवारे बीचच्या इथली झिप लाईन, बट आम्ही ते करत नाही आहोत. तुम्ही गर्दी बघू शकता. वीकडेजला सुद्धा गर्दी आहे, बट हे समर वेकेशन पडलेत म्हणून ही गर्दी असावी. सो आता आम्ही तर नाही करतो. बेटर नेक्स्ट टाइम आम्ही येऊ तेव्हा नसावी गर्दी, तेव्हा करू आम्ही ट्राय. सो आता आम्ही निघतो इथनं. आमचा फोटो वगैरे सगळं काढून झाला आहे. सो आता मी तुम्हाला भेटतो परत खेडला. चला. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. काल रात्री मी खरं तर शूट नाही केलं इथे आल्यावर काय ब्लॉग वगैरे, कारण की खूप दमलेलो आम्ही आणि हे पण सगळे दमलेलो. सो आम्ही सगळे आल्याला पहिलं जेवलो आणि झोपून घेतलं. सो आता सकाळी उठलो आहे, बट हे लोक बोलतात की घरीच जाऊया मुंबईला वगैरे म्हणून, गरम पण होतं आहे. सो आम्ही आता सगळे परत मुंबईला निघू इथून. तर दुपारी भर उन्हात आम्हाला परत जायचं आहे, पूर्ण मुंबईला प्रवास करायचा आहे. सो आता आम्ही निघू आणि आपलं हे व्लॉग आता इथेच एंड करतो आहे मी. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.